स्तोत्र संहिता अध्याय 89 एज्राही एथान ह्याचे मस्किल बोधपर स्तोत्र। परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन। मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन, कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील। स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापिली आहे। मी आपल्या निवडिलेल्या पुरुषाशी करार केला आहे। मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे। मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन। तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन। हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करील। तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल, कारण परमेश्वराशी तुलना करिता येईल असा आकाशात कोण आहे? दिव्य दूतांच्या मंडळात परमेश्वरासमान कोण आहे? पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे। त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतीप्रद आहे। हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्या भोवती आहे। समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवितोस। तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करीतोस। तू रहाबाला ठेचून ठार केले आहे। तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहे। आकाश तुझे आहे, पृथ्वी ही तुझी आहे। जग व त्यातले सर्व काही तूच स्थापिले आहे। उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्या। ताबोर व हर्मोन तुझ्या नावांचा जय जयकार करीतात। तुझा भुज पराक्रमी आहे। तुझा हात बळकट आहे। तुझा उजवा हात उभारिलेला आहे। नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत। दया व सत्य तुझे सेवक आहेत। ज्या लोकास उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य। हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात। ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करीतात। तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते, कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस। तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील। आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे। आमचा राजा ही इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा आहे। पूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टांताने बोललास। तू म्हणालास, मी एका वीराकडे सहाय्य करण्याचे सोपविले आहे। लोकातून निवडिलेल्या एकास मी श्रेष्ठ पदास चढविले आहे। माझा सेवक दावीद मला मिळाला आहे। मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे। त्याच्याबरोबर माझा हात सदा राहील। माझा भुजही त्याला बलवान करील। शत्रू त्याला छळणार नाही। दुष्टजन त्याला पीडा देणार नाही। मी त्याच्या देखत त्याच्या शत्रूस मारून चीत करीन। त्याच्या द्वेष्ट्यास मारून टाकीन। माझी सत्यता व माझी दया त्याच्यापाशी राहतील। माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल। मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन। तो माझा धावा करून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा दुर्ग आहेस। मी तर त्याला ज्येष्ठ करीन। पृथ्वीवरील राजा त्याला सर्वश्रेष्ठ करीन। मी आपली दया त्याच्यावर सर्व काळ कायम राखीन। त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील। त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे मी करीन। जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडिले
माझ्या निर्णयांप्रमाणे ते चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडिले, माझ्या आज्ञा पाळिल्या नाहीत, तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करीन, त्यांच्या अनितीचे शासन फटक्यांनी करीन. तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही. मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही. मी आपला करार मोडिणार नाही. माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. एक वार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. त्याची संतती सर्वकाळ राहील व त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील. चंद्राप्रमाणे ते सर्वकाळ टिकेल. आकाशातील साक्षीदार विश्वसनीय आहे. तरी पण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केला, त्याचा अव्हेर केला, त्याच्यावर संतप्त झालास. तू आपल्या सेवकांशी केलेला करार अवमानिला आहे. त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहे. तू त्याचे सर्व तट मोडून टाकिले आहेत. त्याच्या गढ्या जमीनदोस्त केल्या आहेत. सर्व येणारे जाणारे त्याला लुटतात. तो आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यास निंदेचा विषय झाला आहे. त्याच्या शत्रूंचा उजवा हात तू उंच केला आहे. तू त्याच्या सर्व वैऱ्यास हर्षविले आहे. तू त्याच्या तरवारीची धार बोथट केली आहे. लढाईत त्याला टिकाव धरू दिला नाही. तू त्याला निस्तेज केले आहे. त्याचे राजासन तू जमीनदोस्त केले आहे. त्याच्या तरुणपणाचे दिवस तू खुंटविले आहेस. तू त्याला लज्जेने वेष्टिले आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्व काळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोठवर भडकत राहणार? माझे आयुष्य किती अल्प आहे ह्याची आठवण कर. तू सर्व मानवजाती निर्माण केली ती व्यर्थच काय? असा कोण मनुष्य आहे की तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कब्जातून आपला जीव कोण सोडविल? हे प्रभू, ज्यांच्याविषयी तू दाविदाशी आपल्या सत्यतेने शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची दयेची कृत्ये कोठे आहेत? हे प्रभू, तुझ्या सेवकांची निंदा होत आहे. सर्व थोर राष्ट्रांनी केलेली माझी निंदा मी हृदयात कशी वागवीत आहे ह्याची आठवण कर. हे परमेश्वरा, हे तुझे शत्रू निंदा करीतात. पदोपदी तुझ्या अभिषिक्ताची निंदा करीतात. परमेश्वर सदा सर्वकाळ धन्यवादित असो. आमेन, आमेन.